आजचं आंदोलन माननीय उद्धव साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार मंत्र्यांच्या विरुद्ध होत आहे। ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे, आपला रायगड कुणी पैसे काय बॅगा रूममध्ये ठेवल्यात, कुणी काय केलंय, कोण त्याच्या विरुद्ध सर्व आंदोलन आज महाराष्ट्रभर होत आहे। त्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी आम्ही केलेली आहे। उद्योग, शिक्षण, संस्कृती तसेच सुशासन या बाबतीत अग्रणी असलेला महाराष्ट्र आज मात्र कुठेतरी पिछळताना दिसतोय। असंस्कृतपणाचा अगदीच कळस गाठला गेलाय। महाराष्ट्रावर 35,000 कोटीचं कर्ज चढलेलं आहे। सगळे असताना आपले मंत्री आमदार काय करतायत तर कोणी अजून 1500 कोटीचा आपल्या खात्यामध्ये गैरव्यवहार करतोय, कोणी तिथे डान्स बार खोलून बसलेला आहे, कोणी ओम भट स्वाहा करतोय, कोणी तिथे विधिमंडळात बसून तंबाखू चोळतोय, कोणी तिथे जंगली रमी खेळतोय आणि या सगळ्याचा तिटकारा आम्हाला आता सगळ्यांना आलेला आहे। ठिकाणी बळाचा वापर करून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही काही थांबलो नाही। खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हा जनाक्रोश आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश की महाराष्ट्रातले मंत्री यांना स्वतःला एकाला सुद्धा लाज नाही की आपण मंत्री आहोत आणि मंत्री असताना आपण अख्खा महाराष्ट्र मंत्री म्हणून आपल्याकडनं एक कार्याची अपेक्षा ठेवतोय, तर हे मंत्री यांना काही पडली नाही। म्हणजे यांना या ठिकाणी जनतेचा पैसा लूट करण्याशिवाय यांना दुसरा काही पर्याय दिसत नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी त्यांनी खऱ्या अर्थानं बीजेपीचे त्या ठिकाणी प्रवक्ता पदाचं त्यांनी काम केलेलं आहे। म्हणून या जनतेच्या माध्यमातून हा जनाक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी आणला होता। जिंदाबाद, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं।